नमस्कार. आज आपण एका जबरदस्त सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत. एक अशी योजना जी खास मुलींच्या भविष्यासाठी बनवली आहे. तिचं नाव आहे सुकन्या समृद्धी योजना. चला याबद्दल सगळं काही जाणून घेऊया. साहजिक आहे, प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलीचं भविष्य एकदम सुरक्षित असावं. तिचं शिक्षण असो किंवा लग्न, पैशांची चिंता नको. आणि खरं सांगायचं तर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच ही योजना आहे. मग यावर उपाय काय आहे? तर उपाय आहे भारत सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेअंतर्गत सुरू केलेली ही खास योजना, सुकन्या समृद्धी योजना. चला तर मग बघूया यात नक्की काय काय आहे. ठीक आहे, तर सर्वात आधी आपण बघूया या योजनेचे नियम आणि त्याची प्रक्रिया काय आहे. तर हे खातं नक्की कोणासाठी आहे? बघा, जन्मापासून ते 10 वर्षांपर्यंतच्या कोणत्याही मुलीसाठी तिचे पालक हे खातं उघडू शकतात. एका फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त 2 मुलींसाठी ही सोय आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर जुळ्या किंवा तिळ्या मुली झाल्या तर मग तिसऱ्या मुलीसाठी सुद्धा हे खातं उघडता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलगी भारतीय नागरिक असायला हवी. अच्छा, आता गुंतवणुकीची प्रक्रिया समजून घेऊया, जी खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, तुम्हाला पैसे फक्त सुरुवातीची 15 वर्षच भरायचे आहेत. हो, फक्त 15 वर्ष. त्यानंतर पुढची 6 वर्ष तुम्हाला काही भरायचं नाहीये. पण मजा अशी आहे की त्या जमा झालेल्या रकमेवर व्याज मात्र वाढतच राहतं. आणि मग बरोबर 21 वर्षांनी तुमचं खातं मॅच्युअर होतं आणि व्याजासकट सगळी रक्कम तुम्हाला मिळते. आता प्रश्न येतो की किती पैसे गुंतवायचे? तर इथे खूप लवचिकता आहे. एका वर्षात तुम्ही कमीत कमी फक्त 250 रुपये, हो फक्त 250 रुपयांपासून सुरुवात करू शकता. आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते, म्हणजे प्रत्येकाच्या सोयीनुसार. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या योजनेचे सर्वात मोठे फायदे काय आहेत, ज्यामुळे ही योजना इतकी खास ठरते? या योजनेचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट म्हणजे याचा व्याजदर. तुम्ही इतर कोणत्याही छोट्या बचत योजना बघा, त्यांच्या तुलनेत इथे सगळ्यात जास्त व्याज मिळतं. सध्या ते तब्बल 8.2% आहे. आणि हे साधंसुद्धा व्याज नाहीये, हे आहे चक्रवाढ व्याज, म्हणजे व्याजावर व्याज. यामुळे तुमची रक्कम खूप वेगाने वाढते. पण थांबा, खरा गेम चेंजर तर अजून बाकी आहे. तो म्हणजे या योजनेला मिळालेला तिहेरी कर लाभाचा दर्जा, ज्याला म्हणतात EEE, म्हणजेच एक्झेम्प्ट एक्झेम्प्ट एक्झेम्प्ट. आता हे EEE म्हणजे नेमकं काय ते सोप्या भाषेत सांगतो. पहिला ई म्हणजे तुम्ही जे पैसे गुंतवता त्यावर तुम्हाला इन्कम टॅक्सच्या सेक्शन 80C अंतर्गत सवलत मिळते. दुसरा ई म्हणजे तुमच्या गुंतवणुकीवर जे काही व्याज मिळतं त्यावर तुम्हाला 1 रुपयाही टॅक्स भरावा लागत नाही. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा ई म्हणजे 21 वर्षांनी जी काही मोठी रक्कम हातात येते ती सुद्धा पूर्णपणे टॅक्स फ्री असते. कमाल आहे ना? प्रत्येक स्टेजवर टॅक्सची बचत. आता एक प्रश्न मनात येऊ शकतो की ऐन वेळी मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी पैसे लागले तर त्याचीही सोय आहे. जेव्हा मुलगी 18 वर्षांची होईल किंवा 10वी पास करेल तेव्हा तिच्या उच्च शिक्षणासाठी खात्यातल्या 50% रकमेपर्यंत काढता येतात. आणि हो, तिच्या लग्नासाठी 18 वर्षानंतर हे खातं पूर्णपणे बंद करून सगळे पैसेही काढता येतात. बरं, मग हे खातं उघडायचं कसं? प्रक्रिया एकदम सोपी आहे. तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत जा. तिथे एक फॉर्म भरा आणि सोबत काही कागदपत्र जोडा. झालं काम. आणि कागदपत्रांचं तर टेन्शनच घेऊ नका. अगदी साधी कागदपत्र लागतात. मुलीचा जन्माचा दाखला, पालकांचं ओळखपत्र म्हणजे आधार किंवा पॅन कार्ड आणि पत्त्याचा पुरावा, बस एवढंच लागतं. चला आता आपण या योजनेच्या सगळ्यात एक्साइटिंग भागाकडे वळूया. म्हणजे एका छोट्या गुंतवणुकीतून किती मोठा फंड तयार होऊ शकतो हे प्रत्यक्ष बघूया. आपण एक उदाहरण घेऊ. समजा एका कुटुंबाने ठरवलं की ते आपल्या मुलीसाठी दर महिन्याला फक्त 5,000 रुपये या योजनेत गुंतवतील. तर काय होईल? बघा, हिशोब अगदी सोपा आहे. महिन्याला 5,000 म्हणजे वर्षाचे झाले 60,000 रुपये. हे पैसे आपण 15 वर्ष भरले म्हणजे एकूण गुंतवणूक झाली 9 लाख रुपये. पण चक्रवाढ व्याजाची कमाल बघा. 21 वर्षांनी हातात किती येतील माहितीये? तब्बल 27,71,000 रुपये. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 27,71,000 रुपये. आणि आठवतंय, ही संपूर्ण रक्कम 100% टॅक्स फ्री असणार आहे. म्हणजे 9 लाखांच्या गुंतवणुकीवर सरळ सरळ 18 लाखांपेक्षा जास्त निव्वळ नफा. म्हणूनच मी म्हणतो की ही फक्त एक बचत योजना नाहीये, हा खरं तर आपल्या मुलीच्या भविष्यासाठी आपण रचलेला एक भक्कम पाया आहे.
याचा सरळ अर्थ असा होतो की आज आपण केलेली ही छोटीशी बचत उद्या मुलीच्या मोठ्या स्वप्नांना पंख देईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी कोणापुढेही हात पसरण्याची वेळ कधीच येणार नाही. हे आहे खरं आर्थिक स्वातंत्र्य. तर मग विचार करा, आपल्या मुलीच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी पहिलं पाऊल उचलण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे का? अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी आत्ताच आपल्या योजना फॅक्टर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.